का? आज वर्धापन आहे, सगळ्यांना उत्सुकता आहे या ऑपरेशन टायगर. 2 दिवस थांबा, कळेल तुम्हाला. वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना, प्रत्येक शिवसैनिकाला शुभेच्छा. 60 वर्षे जे आहे शिवसेनेला पूर्ण होत आहेत, बाळासाहेबांच्या विचारांना पूर्ण होत आहेत. बाळासाहेबांच्या विचारांवरती जे आहे शिवसेना पुढे जाते. आज तळागाळापर्यंत जे आहे शिवसेना वाढते, फोफावते. आमचे नेते, मंत्री, पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना सगळे ग्राउंडवरती आहेत शिवसेना वाढवण्यासाठी. शिवसेनेचं काम जे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली चांगलं चालू आहे. आणि आज आमच्या सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस आहे की आज शिंदेसाहेब या मंचावरून जे आहे हे प्रत्येक शिवसैनिकाला जे आहे काय संदेश देतील तो, आणि त्या प्रकारे जे आहे ते आम्ही सगळे लोक काम करू. सर, तुडवा ऑपरेशन सुरू करतं संजय राऊत, कसं बघताय का? आणि त्यांची जी भाषा आहे त्या भाषेमुळे अनेक खासदार नाराज आहेत, त्यांचेच खासदार नाराज आहेत. काही लोकांना वायफळ चर्चा, जोक, शिव्या याच्यावरच राजकारण त्यांना वाटतं चालतं. राजकारण जे आहे हे ग्राउंड लेवलवरती उतरून जे करावं लागतं. प्रत्येक कार्यकर्त्याला जे आहे हे आपुलकीने जवळ घ्यावं लागतं, त्याचे प्रश्न सोडवावे लागतात, त्याला ॲक्सेसिबल असावं लागतं, त्याला त्याच्या सुखादुःखामध्ये जावं लागतं. घरात बसून पेपरमध्ये लिहून वायफळ चर्चा करून बडबड करून जो आहे हा कार्यकर्ता जो आहे तो जिंकता येत नाही. कार्यकर्त्याला माया जी आहे ती द्यावी लागते, त्याच्याबरोबर जे आहे संवाद साधावा लागतो, त्याच्याबरोबर जे आहे आपली आपुलकी निर्माण करावी लागते, त्याच्या सुखादुःखात उभं राहावं लागतं. हे शिंदेसाहेब करतात, म्हणून शिंदेसाहेबांवरती विश्वास दाखवून जे आहे आज हजारो लोक जे आहे शिवसेनेमध्ये प्रवेश करताय. आज शिवसेना मजबूतीने वाढते, पुढे जाते. यांचे लोक यांना सोडून जात आहेत. लगेच कोणी गेला की लगेच त्याला शिव्या द्या, सगळ्या करून जे आहे त्याला का राजकारण जे आहे ते आज घर बसून जे आहे राजकारण करण्याची परिस्थिती राहिलेली नाही आहे. आज शिंदेसाहेब दिवस रात्र काम करतात, आमचे सगळे नेते, पदाधिकारी, मंत्री जे आहेत काम करत आहेत, म्हणून शिवसेनेवरती विश्वास दाखवून जे आहे लोक शिवसेनेमध्ये प्रवेश करतात. आदित्य ठाकरेंनी एक ट्विट केलं, ते म्हणतात की महाराष्ट्राचं राजकारण गलिच्छ झालंय, पैशांचा वापर केला जातोय आणि जे सोडून गेलेले आहेत ते ऐसान फरामोश आहेत. तुम्हाला का सोडून जातं याचं ना इंट्रोस्पेक्शन केलं पाहिजे. हे जे जेव्हा तुमचा पक्ष वाढवण्यासाठी दिवसरात्र काम करतात, तुम्ही कुठल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी गेले कार्यकर्त्यासाठी? ज्या कार्यकर्त्याला आज तुम्ही सांगताय की तिकडे तुडवा, हे करा, ते करा, त्या कार्यकर्त्याला फक्त काय वापर करून घ्यायचा? त्या कार्यकर्त्याला काय दिलं तुम्ही? त्या कार्यकर्त्याच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत कुठल्या निवडणुकीमध्ये तुम्ही गेलात? असे तुमचे कित्येक खासदार आहेत तिकडे जिल्हा परिषदेत सदस्य निवडून नाही आले, पंचायत समिती निवडून नाही आले. तो कार्यकर्ता काय करणार? कुठल्या अपेक्षा? जाऊ बोलू दे त्यांना जे काय बोलायचं. ऑपरेशन टायगर सुरू असताना संजय राऊत यांनी गिरीश महाजन यांना देखील शिवीगाळ केलेली आहे. स्वभावाला औषध नसतं आणि स्वभाव कधी जे आहे हे सुधरत नसतो. आणि त्यांचं तसंच आहे की आता फ्रस्ट्रेशन मोडमध्ये आलेले आहेत. जो तो भेटेल, तुम्हाला पण तर घातल्या शिव्या परवा दिल्लीमध्ये. तर अशी परिस्थिती आली आहे आता. काहीच राहिलं नाही तर फ्रस्ट्रेशन येतं माणसाला. पण ऑपरेशन सक्सेस झालं असं म्हणायचं का? मी ऑपरेशन करणं सोडलं आहे बाबा. मी करायचो प्रॅक्टिस 4 वर्ष खासदार झाल्यानंतर, पण आता सध्या ऑपरेशन करत नाही. ज्या ऑपरेशन